दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हलीमुक्काम खापरी रेल्वे या ठिकाणी नवरात्राच्या शुभ पर्वावर राष्ट्रीय दुय्यम खेळा तमाशाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। कार्यक्रमास सुरुवात झाली। प्रथम राऊंड या ठिकाणी प्रथम डावाचे प्रथम फेराचे शाहीर या ठिकाणी हजर झालेले आहेत। तरी कार्यक्रमास सुरुवात झाली। रसिक मायबापांनी कार्यक्रमाच्या इच्छुक असलेल्या मायबापांनी या पेंडॉलमध्ये येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आमची सुद्धा विनंती आहे आणि या कार्यकारी मंडळाची सुद्धा विनंती आहे। करिता आदरणीय ज्ञानीवंत गुणीवंत असे माझे गुरुजन, आदरणीय ज्ञानीवंत गुणीवंत माझे गुरुजन,
की ओम नमो श्री गणराया, की ओम नमो श्री गणराया, वंदन करून बापा पडतो पाया, कार्य माझे सिद्ध व्हाया, आणि म्हणून तुला स्मरतो. तूच निर्गुण बापा, तूच निराकार, तूच निर्गुण बापा, तूच निराकार, सोहम परब्रह्म तूच साकार, कीर्ती तुझी आहे परेच्या पार, आणि म्हणून तुला स्मरतो. जपी तपी हो कि जपी तपी मनती संत महात्मा, जपी तपी मनती संत महात्मा, यह नर जीव जंतूचा तू आहे स्वात्मा, या सगळ्या जगाचा तुझ परमात्मा, आणि म्हणून तुला स्मरतो. रावण मायलास होऊन राम, रावण मारिलास होऊन राम, द्वापारामध्ये झाला तूच घनश्याम, आणि वेळोवेळी केले या भक्ताचे काम, आणि म्हणून तुला स्मरतो मी. या कलियुगामध्ये हो, किया कलियुगामध्ये, किया कलियुगामध्ये कली झाला स्वार, किया कलियुगामध्ये कली झाला स्वार, इकडे तिकडे वाढला अन्याय अत्याचार, वाढत चालला पापाचा भार, आणि म्हणून तुला स्मरतो. परमेश्वरा, हे अंबा माई, माझ्या शब्दी असे काही शब्द रुजव की माझ्या शब्दातून, माझ्या गाण्यातून माझ्या आईवडिलांना योग्य दिशा, योग्य वाट लावता येईल, आणि माझ्या मुखातून काहीतरी परमार्थ घडेल. म्हणून मागायचं काय माय बाप हो, ही मागणे माझे हो, ही मागणे माझे बापाने स्वार्थपणाचे, ही मागणे माझे बापाने स्वार्थपणाचे, करीन कल्याण बापा या सर्व जनाचे, अरे गुरु मरेश्वर मने दास चरणाचे माझ्या राम, राम माझा राम, राम माझा राम, राम माझा राम, हो हो हो.
देव आहे, कोणी म्हणतात देव नाही, कोणी म्हणतात देव आहे. देव काय दिसत हो, घरचा भाजीपाला आहे ना देव दिसत. म्हणून राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी म्हटलेला, दादा म्हणे नाही भाव देव मला पाव, आपले देव अशाने भेटायचा नाही रे. देव काही बाजारचा भाजीपाला नाही तर खातले आणा म्हणजे भगवे कपडे. मी शंकराचा भक्त, मी नाथराज स्वामीचा भक्त, मी दुर्गाचा भक्त. महाराजांनी फार सुंदर व्याख्यान लिहिलं आहे बापू. पित्तल का नाक बनाकर पूछते लोग लुगाई, पित्तल का नाक बनाकर अरे पूछते हैं लोग लुगाई, और सच्चा नाक निकले घर में तो लाठी मार भगाई. ही भक्ती होय, ही भक्ती होय का नाही दादा. भक्ती कशी असायला पाहिजे, ज्यांना मनाची एकाग्रता केली, मन मुठीत केलं, चालता बोलता परमेश्वराचं नाव केलं, नमन केलं, नाव घेतलं तरी पूजा होते. पण खूप दाखवून अगरबत्ती लावली म्हणजे आपल्याला देव माफ करण्याचा भाग नाही. कारण माय बाप हो, खूप तीर्थयात्रा केल्याने पाप घटणार आहे का? करतात कोणी खूप लोक. खूप तीर्थयात्रा केल्याने अरे पाप कधी घटणार आहे का? आणि आई वडिलाला लाथा माराल तर देव तुम्हाला भेटणार आहे का? अगरबत्त्या चळवत्या जन्म देत्या, माय बापाला लाथा मारायच्या. ही भक्ती होय नाही दादा. भक्ती कशी असायला पाहिजे म्हणून साधू संतांनी फार वर्णन लिहून आपापल्या अभंगामध्ये, गीतामध्ये. आणि त्याच साधू संतांच्या विचाराने माय बाप मी सुद्धा त्या भगवंताचं पूजन करतो. सर्वप्रथम पूजा त्या गणेश भगवंताची केली जाते. आणि त्या माझ्या पुण्यामधून त्या भगवंताला काय म्हणणं आहे जरा एका शब्दात लक्ष द्या. एक भीमगीताची चाल घेतली आहे माय बाप हो. आणि प्रथमच मी ते लिखाण केलेलं आहे आणि त्याच्यावर ते शब्द रचना उठवलेली आहे. आणि प्रथमच या ठिकाणी गात आहे. होऊ शकते चुकी भोळी होईल, गोडी करून घ्याल. त्या पुण्यासाठी निवडलेले तर्ज आहे, जरा ऐका. त्या भगवंताला ऐका. प्रथमेच्या
तुझला मी गणराजवती गो, तुझला मी गणराजवती गो, तुझला मी विश्वाच्या विश्व हो हो नरजीव जंतु हे तुझेच सगळे मानवदान तू केले सगळे मानवदान तू केले पाप पुण्याचे शिकविले पुण्याचे शिकविले धडे अवतार घेऊन सत्तविले धडे अवतार घेऊन सत्तविले धडे अवतार घेऊन सत्तविले धडे पाप पुण्याचे शिकविले धडे अवतार घेऊन सत्तविले धडे अवतार जीव जगतो तुझेच सगळे मानव दानव तू केलेस वेगळे पाप पुण्याचे शिकविले धडे आणि अवतार घेऊन संपविले झगडे कोण मानव आहे आणि कोण दानव हे तुला समजलं आणि शेवट त्याला संपवण्यासाठी तुला प्रत्येक रूपामध्ये येऊन त्याचा संवार करावा लागला
संवार करावा लागला. म्हणून एवढंच नाही परमेश्वरा, एवढंच नाही, हे चंद्र सूर्य जरी असतील ना, हे सुद्धा तू बनवल्यास. तुझ्या मर्जीशिवाय चालू शकत नाही. मीच म्हणत नाही दादा, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. काय म्हणतात? हर देश में तू, हर भेष में तू, हर देश में तू, हर भेष में तू, तेरा नाम अनेक है पर एक ही है तू. तुझ्या मर्जीशिवाय एक झाडाचा पान हलू शकत नाही, एकही नाही. म्हणून काय म्हणतो मायबापू, जरा लक्ष असू द्या. कोणामुळे चालतात? तुझ्यामुळं. अरे ती भवनात स्वर्ग मृत्यू पाताळ म्हणतात, इथे तुमचा नाजा वाजा गाजा आहे. म्हणून शक्ती रूपाचे